सिनेमात अभिनय केलेल्या छगन भुजबळांमधला कलाकार पुन्हा जागा झालाय। छगन भुजबळ यांनी नवं काम सुरू करत 2 जुन्या नाटकांची जुळवाजुळव सुरू केली आहे। ही दोन्ही नाटकं थेट राजकीय नेते आणि मनोज जरांगे यांच्याशी संबंधित आहेत। एका जुन्या नाटकाचं तर नावही बदललं जाणार आहे, त्यामुळे राजकीय मंचावर चांगलीच धमाल येणार आहे। छगन भुजबळ यांनी सिनेमात काम करून त्यांच्या अभिनयाची ओळख करून दिली होती। मर्दानी, नवरा बायको आणि दैवत सिनेमातल्या अभिनयानंतर छगन भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते। पण आता त्यांना रंगभूमीने साथ घातली आहे, त्यामुळे भुजबळांवर आता नवी जबाबदारी आली आहे। बाळकृष्ण कोलटकरांच्या सीमेवरून परत जा आणि वसंत कानेटकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाची जुळवाजुळव करण्यात छगन भुजबळ बिझी झालेत। रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचं तर नाव देखील बदललं जाणार आहे। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते हे नाटक रंगभूमीवर सादर केलं जाणार आहे। 2 जुनी नाटकं आहेत, त्यांचं सुद्धा जुळवाजुळव करण्याचं नवीन स्क्रिप्टमुळे थोडंसं काम करतो आहे। एक आहे मला वाटतं डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं आहे, जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते, आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं सीमेवरून परत जा। तर ही 2 नाटकांची जुळवाजुळव करायचं माझं काम आहे, त्यामुळे मला वेळ नाही। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते हे नाटक म्हणजे थेट गृह खात्यावरच निशाणा असल्यानं भाजपकडून ही तातडीनं उत्तर देण्यात आलं। मला वाटतं की भुजबळ साहेब काय म्हणाले हे मी पाहिलं नाही, परंतु माननीय भुजबळ साहेब या सरकारमधले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं कदाचित माननीय गृहमंत्र्यांबरोबर बोलणं झालं असेल, आणि या बाबतीत समाजाचा जो त्यांचा लढा आहे हा ओबीसीचा लढा आहे, जरांगेचा लढा हा मराठा समाजाचा लढा आहे, त्यामुळे या 2 समाजाच्या लढ्यामध्ये मला पडायचं नाही। मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातूनच अंतरवाली सराटीकडे माघारी फिरले। मुंबईला जाण्याचा त्यांचा प्लॅन रद्द झाला। हा सर्व घटनाक्रम डोळ्यासमोर ठेवूनच छगन भुजबळांनी सीमेवरून परत जा नाटकाची जुळवाजुळव सुरू केली हे स्पष्ट होतंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या लढाईत छगन भुजबळांनी सीमेवरून परत जा या नाटकाच्या नावाचा वापर करत जरांगे पाटलांना चांगलंच घायाळ केलं। छगन भुजबळांनी जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या नाटकांची जुळवाजुळव सुरू केल्यानं ही दोन्ही नाटकं रंगभूमीवर कधी येणार याची उत्सुकता निर्माण झाली। तसंच या दोन्ही नाटकांमध्ये छगन भुजबळांनी पुन्हा एकदा त्यांचा दमदार अभिनय सादर केला तर ही दोन्ही नाटकं लोकप्रियतेचं शिखर गाठतील यात शंकाच नाही।